आपल्या माणसांचं हास्य सुद्धा संपलंय. तुम्ही लग्नांमध्ये पहा महाराज, फोटोग्राफर आपल्या पुढे येतो म्हणतो स्माईल. तर काय वाईट दिवस आले आपले. अरे फोटोवाला आपल्याला हसायला सांगतो, याच्यापेक्षा काय वाईट आहे आपल्या. स्माईल अजून स्माईल. अरे काय आहे हसायचं आपल्याला दुसरा सांगतोय, तो सांगतोय अरे हस भाऊ तू फार मरायला लागला, हस हस स्माईल स्माईल, तरी हसन. तुम्हाला फोटो बरोबर नाही येणार का? अख्खा रोल संपला तरी तुम्ही हसाल. हसायचा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक बीपी येत नाही. सर्टिफिकेट देतो मी, एकटाच हसतो घरी गेलो होतो. त्यानं डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे मला देऊन टाकायचे. पण हसत जावं. हसणारे माणसं निरोगी असतात, आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. पण जी गालात हसतात प्युअर गद्दार. धोकादायक माणसं. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. हसत जा. अटॅक येण्याचं एकमेव कारण हसत नाही लोक. आता हे बीपी शुगर हे काही रोग आहे काय? अटॅक का म्हणून येतो म्हणजे का? झळकाट. प्रियशीची पत्रिका वाचली लग्नाची, मिळाला बा. अरे मग मागून एक जण म्हणलं तिच्या बहिणीची होती ती. एकाच्या दारापुढे नवीन वाली, मग चौकशी न करायची का नाही कोणची काय मिळालं. मग ते म्हणते पाहुणी आलती. हे मिळालं ना. हे अटॅक बिटॅक का म्हणून येतो माहिती मला? मोकळं जगायचं काय त्याला, आणि काय अटॅक यायचं कारण? अटॅक माणस समाधानी राहता. आणि अटॅक का म्हणून येतो माहिती का मला? 2 औषधं सांगतो महिला पुरुष. मागचं उकरून काढायचं नाही, सोडून द्यायचं. समजा पोरीनं तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला, देत नाही पोरग धोका, समजा दिला, देत नाही पोर धोका देतच नाही. पोर धोका देत नाही, पण समजा एखाद्याने दिला ते जागे विसरून जा. आणि हे विनोद नाही मारा. तुम्ही नको त्या गोष्टीचं सतत चिंतन केलं ना, तीच गोष्ट इंद्रिय करतात. ते सोडून द्यायचं पोरांना. हे अटॅक बीपी येणार नाही, फ्रेश राहायचं. पोरं काहीच करीत नाही, तुम्ही त्याला सावध राहा. हे सोडून द्यायचं, बोलत जायचं. आणि महिलांना एक वाक्य सांगतो, आपल्यावर एखादा प्रसंग असेल तर तो कुणा तरी पुढं बोलत जा. ते दुःख थोडं हलकं, आणि ती दुःख हलकं होणं काळाची गरज आहे. एखाद्या माणसाला, आता एखाद्या स्त्रीचा पती तरुणपणात एक्सपायर झाला तर एक जाणकार म्हातारी येते पहा, हुशार म्हातारी. ती बाकीच्या बायांना म्हणते बाजूसारखा, तिला एकटीला मोकळं रडू द्या. हा बरं, तिला एक 15-20 मिनिटं रडू द्या. का? तिच्या मेंदूवरचा हृदयावरचा ताप कमी होऊ द्या. तुम्ही बोलत जा. बोलत नसल्यामुळं अटॅक येते. हे व्यसन जास्त झाले, बोलणं कमी झालं, मोबाईल झाला, नोकरी नाही, बायका नाही. बायको हा ही. आणि महिला मंडळ असे निगेटिव्ह विचार करू नका बरं का, की लोकांना मुली मिळत नाहीत. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण आली आपल्याकडे. सगळीकडे प्रॉब्लेम काय झालाय? आणि आता लोक काय प्रॉब्लेम, काही बरळायचं का मुली मिळत नाही. क्वालिफाईड मुलगाच नाही तर कोण मुलगी देईल? आज साध्या माणसाची मुलगी ग्रॅज्युएट आहे, कोण मुलगी देईन? आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आपण जर मुलीला कष्ट करून डॉक्टर केलंय, आपण मूर्खाला मुलगी कशी देऊ? आणि का द्यायची? हा 12वी नापास सांड, काय करायचे? हा बरं आहे गणपती बुडवाया, नवरदेव मिरवाया. आणि बसलेल्या लोकांना अजून एक सांगतो, तो श्रीमंताला मुली देण्याचा काळ संपला. असा भपका होता 5-10 वर्षापूर्वी.
का त्यांना 2-3 धाबे आणि एक JCB आहे पोरगी द्या. आज नाही, आज लोक म्हणतात JCB आहे की त्यांना. हा पोरग पियत आहे का? हा मग त्या JCBनं खड्डा घे. आणि तो सांड गाडून टाक. काय करत आम्हाला? आता लोक म्हणतात जमीन 1 एकर आहे असू द्या, पण तो माणूस निर्व्यसनी आहे. माझी मुलगी रोजाने जाईल पण सुखाने खाईल. तो शिपाई असू द्या ना, त्याला 15,000 पगार आहे असू द्या, तो निर्व्यसनी आहे ना, 15,000 सुद्धा माझी मुलगी ऍडजस्ट करेल. आता नाही. आणि पोरांना सांगून ठेवतो, तुम्ही मिळेल तो व्यवसाय करा. हे नोकऱ्या बिकऱ्या तुम्ही नोकऱ्या करणार कवा? तुम्ही मरायचं 50ला ना 48ला जॉईन झाला तू. मी नोकरीवाल्यांचे असेच घोटाळे झाले. मला नोकरीवाल्यांनी काय केलं, 58 वर्ष नोकरी केली, 58ला बंगल्याला कुदळी आणली, 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, 63ला याचं वर्ष श्राद्ध आलं, बंगल्यात झोपलंच नाही तर काय बांधलं. अरे बाबा हे आयुष्य थोडं, याच्यात जेवढं तरुणपणा करता येईल तेवढंच. क्षण सुद्धा वाय परून. आता तुम्ही मिळेल तो व्यवसाय करा आणि येतील त्या पाहुण्यांना कबूलवा. मरू दे, जाऊ द्या, येडी बहिरी भले तिला पहिले 2 पोरं आहे चालतील. मग आता काय करता? हा विनोद नाही मारा, हा विनोद आहे. विनोद आहे. रेंज गेली काहींची, रेंज 35-35चे झालेत, 35-35चे व्हायरस आला त्यांना. आणि विनोद समजू नका, जिथं क्वालिटी आहे तिथं गिराईक आहे. मुलगी जर तहसीलदार आहे, गिराईक आहेच ना. 1.5 लाख पेमेंट आहे तिला. तुला तर येते 1.5 लाख. तुम्ही मिळेल ते काम करा भाऊ. कोंबड्या पाळा ना. सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. बायको नाही. आता ज्यांची लग्न राहिले ते जवळजवळ राहिले. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. झोप नाही, झोप आली नाहीतर मामाची मामीची पूजा करणे बस. हे लहाना तो T-शर्ट वाला मागचा, त्या मामाला मुली आहे का रे? नाही नाही, ह्या नाही मेला तू नाही तू. अरे त्या मामाला मुली आहे का? कॅमेऱ्याजवळचा लहाना खाली बसला तो लहाना नाही का? मामाचंच लगीन झालं नाही, मामाच मोकळा हिंड.